हाय सगळ्यांना गुड मॉर्निंग. तर झाला का संध्याकाळचा चहा पाणी. तर म्हणलं चला बानू खेळती, बानूचा एक खेड्याव तरी करावं म्हणलं गपचूप. पण ते ऐकते ध्यान देऊन सगळं. तर हो का बानू हातपाय हलवून खेळते भेटलं का. असं पाय पसरते, एकाएकीच पसरते आणि एकाएकीच मांडी घालते. दिसलं का गेम होती. तर बघू शकता आपलं घर. तर आई तिकडं भाजीची तयारी करते. मूग तोडायला गेलती. कुणी मूग लावले तर कुणी उडीद लावले. तर आता कामं तर लय आले. ते आमच्या इकडं 300 रुपये हजरी, दुसऱ्या गावकडे 450 रुपये हजरी. तर तोंड बघूनच लावते ते इथं पण बाया. आणि ज्याच्याकडे जायचं नसतंय का नाही, कवचित काम असतंय ना, त्याच्याकडे जात नाहीत. आणि ते कामं मग अशा गरीबाकडे येते. तर आई गेलती. आज मी घरीच होते. अंगण तीन लय दुखून आलतं. जर हे बघितलं का, फटपाक चिरलाय, इथपर्यंत चिरलाय. खायला पण येणार ना, करायला पण येणार, बोलायला पण येणार. 4-5 दिवस ताप होता, अंगातच मुरला. त्यामुळं झालं तसं. आणि म्हणजे बानूला पण जास्त घेतलं नाही जवळ. का माहिती आहे का, बारक्या लेकरांना लगेच हे होतं ना, म्हणून त्यामुळं नाही घेतलं बानूला जवळ. तर आज बरं वाटतंय जरा. बानू दिसली का 24 तास माशा तोंडावर. तर एका ताईला बानूला हेड्याव कॉल करून बघायचं होतं. म्हणजे त्या ताई मुंबईच्या आहेत. त्यांचं हॉटेलचं नाव काय लक्षात नाही राहिलं माझ्या, पण असो. पण त्या ताईने विचारलं, बानूसाठी खाऊला पैसे पाठवते म्हणल्या. तर आनंद असं वाटला बरं का मला. कारण ताई खरंच थँक्यू, तुम्ही एवढी बानूची काळजी घेतलीबद्दल मला लय आनंद झाला बरं का. लय म्हणजे लय आनंद झाला मला. कारण आहे कुणीतरी बानूची फॅमिली, यूट्यूब फॅमिली भरपूर अशी बानूची काळजी करतात बरं का. आणि ते ऐकूनच मला जास्त उल्हास होतं. मग आणखीन मला नवीन काय बनवू वाटतं, बोलू वाटतं. आता नवीन तर काय आपल्या हेड्यामध्ये तर घेण्यासारखं काय नसतंच, पण तरी पण घेते ती बरं का, घेणारे. पण मी काय लक्ष देणार नाही त्यांच्याकडे. तर कसं असतं माहिती आहे का, भुकणारे असतात तर भुकू द्यायचं त्यांना. कवर भुकतं. आता ते कसं म्हणणं आहे बघा, चोर आला चोरी करायला तर कुत्रं जाग करतं. म्हणजे आपण पाळलेल्या कुत्र्याला सुद्धा जाणीव असते की त्या मालकाने आपल्याला कशा पाय पाळलंय आणि कशा पाय आपण राखण करतोय. त्या कुत्र्याचं काम असतं, बरोबर आहे का नाही. तसंच काही लोक आहेत काय वाईट कमेंट करणारे. पण कसं असतं माहिती आहे का, त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं तरी लक्ष जातंच. आता अडाणी असली म्हणून काय झालं, अडाणी असलं म्हणून काय झालं, त्याला भावना नसत्या, त्याला मन नसतंय. त्या एखाद्या वेळेला त्या कुत्र्याला तर हाड म्हणलं तर ती परत तिथं येत नाही. हाड म्हणलं ना, त्या कुत्र्याला दारात आलं ना, आपण म्हणतो का ना, काय बाया दलिंदर कुत्रा आहे, हाड केलं तर त्याला त्याची जाणीव असते, ते जातं खाली मुंडी घालून. पण काही लोक आहेत वरे असा हात करत येतात, बरोबर आहे का नाही. तर काही लोकांना घेण्यासारखं तर आपल्या हेड्यामध्ये काय असतं भाऊ बहिणींना. आता माझी रुटीन घरातलीच असते आणि कामाला गेलं तर तिथं हेड्याव काढायची पंचायत. आणि तुम्हाला माहिती आहे मला लाज वाटते मरणाची. आपल्याला काय जास्त बोलता फिरता येत नाही. बोलायला तर सगळ्यालाच येतं, असं कोण मुक्क नसतं. मला तर भरपूर येतं, शाळा शिकले नाही म्हणून काय झालं, बोलायला तर भरपूरच येतं. पण काही गोष्टी मर्यादा असते त्याला बोलण्याची. पण काही गोष्टी उचलली जीभ, फुकटची जीभ आहे ना, उचलली जीभ लावायची टाळाला, उचलायचा खंडोबा निघायचा पाळ्याला. असं आहे लोकांचं. मजा घेणं, दुसऱ्यांच्या घरात काय चाललं ते डुकून बघणं, लय भारी वाटतं त्यांना. तर वाटू द्या, दुखणारे असावंच लागते ती आपल्या पाठीमागं. त्याशिवाय तर आपल्याला अक्कल येत नाही, बरोबर आहे का नाही. तर मी काय त्यांच्याकडे लक्ष देत नाही. तर एका ताईचं मला फोन आलता काल का परवा दिवशी फोन आलता. त्या ताईचं म्हणणं आहे की बानूला हेड्याव कॉल करून दाखवा. पण आता त्या ताई पण कामात असतात, मी कसं करणार नाही का. त्यांच्या कामातल्या बायकांना पण बानूला बघायचं आहे. आता भरपूर असे बानूची हेड्याव पण बघतात, बानूला दाखवा म्हणतात, हेड्याव करून दाखवा म्हणतात. म्हणजे
असं आहे काय काय जणांना आपल्यासारखे पण आहेत. काय माझ्या भाऊ बहिणी खूप चांगले आहेत, इतके चांगले आहेत की देव करू त्यांचं चांगलं हो आणि बानूचा पण आशीर्वाद त्यांच्या महागाला लागो. एका अपंग्याचं केलं ना तर खरंच त्या माणसाला कमी पडत नाही. आता मी तुम्हाला म्हणत नाही की तुम्ही मला द्या, तुम्हाला जास्त भरभराट होईल असं मी म्हणत नाही. माझा सांगायचा उद्देश एकच आहे की अपंग्या माणसाला भरपूर अशी लोक मदत करतात. आता रस्त्यावरून माणसं चालली ना तर बानूला बघितलं ना तर वाकडे करून येतात घरात, काय झालंय बाळाला म्हणतात. मग आपण मी लपून ठेवत नाही, मग लगेच म्हणायचं आपण हा बानू चालू शकत नाही अहो, लगेच त्यांच्या हातात खिशात किती का पैसे आहे ना हातात हात घालतात की काढतात की बानूच्या हातात देतात, धरा बानूला बिस्किट आणा काय आणा. मग तिचा आत्मा तिच्या हातात देताना तिला सगळं कळतं. मग तिला वाटत असेल का नाही की मला खायला खाऊला पैसे देतात. आणि तिला जे पैसे देतात ना मी ती पैसे खर्चत नाही. तिला बिस्किट आणि फळं ही असं आणायचं असेल ना कधीतरी, आता रोज तर काय मला जाणं होत नाही, ती पहिले काय फळं तिला असायची, आता काय मला जाणं होत नाही, रोजच्या रोज तिला अन्न होत नाही, ताजी काय फळं नसतात. त्यामुळं मग मी बिस्किट आणि दूध याला मी पैसे घालवते आणि कधीतरी काजू बदाम आणून बारीक करून मिक्सरला तिला दुधात चारायचं, अशा मी ते गोष्टी करत असते. आता प्रत्येकच गोष्ट दाखवा म्हणून आणि सांगावं म्हणून नेम नसतो, बरोबर आहे का नाही. काही गोष्टी असतात पर्सनली, काही गोष्टीचं मजाक उडवतात, काही गोष्टी काही आता त्या ताईंचं किती भारी, म्हणजे मला अभिमान वाटला की माझ्या लेकराचं नाव घेतलं, दाखवा म्हणले. त्या माझ्या मनातनं किती खुशी झाली असं, त्या ताईंसाठी माझ्या मनातनं किती आशीर्वाद आणि मन भरून आलं. मग विचार करा तुम्ही तर त्या गोष्टी बानूकडं बघून. आता मी तुम्हाला काय मागते का काय, काहीच नाही ना, माझं जे आहे तेच मी बोलत असते. आणि कसं आहे माहिती आहे का, आपण तर या तोंडाने वाईट बोललं ना, पाची पोटं आपली सारखी नसते ती. या तोंडाने वाईट बोललं ना त्या माणसाचं नाव मरेपर्यंत निघतं, बाया काय माणूस होता, काय बोलत होता असं. आणि जर चांगलं कर्म चांगलं करा, कर्म चांगलं करा, कुठंही तुम्हाला कमी पडणार नाही. आणि तुम्ही कर्म तर चांगलं नाही ना केलं तर तुम्हाला काहीच मिळणार नाही. तुम्ही फक्त त्याच्या मागं धावणार, पण कितीही कमवलं ना तरी पण खालीच ठेवून जायचं, कळलं का. माझी इच्छा काय आहे की माझ्या अन्वीला स्वतःच्या पायावर उभा करायचं, चालवायचं, बस एवढी इच्छा आहे, बाकी काहीच नाही माझं स्वप्न. तिला चालली ना बस, काहीच नको मला, मी जग जिंकलं असं मला वाटतं, कळलं का. आणि काही एका आईचं म्हणणं तर तुम्ही तर समजून घेतलं ना तर तुम्ही अशा कमेंट केल्या नसत्या. पण एका आईचंच मन तुम्हाला कळत नाही, तुम्ही आईच नसताना तर तुम्हाला बोलून काय उपयोग आहे. आणि बानू भुर्र चल म्हणते, बघितलं का. आणि बानूचा जेव्हा पण मी हेडव टाकला ना, बानूच्या याला हेडवला कमेंटही नसती का, तर बानू सगळ्याला आवडते. आणि आया लेकराच्या याला कमेंट काय करायचे, तर बानूला सगळी गुलाबाचं फूल खाऊ असं म्हणजे पाठवतात, तर खूप भारी वाटतं मला. तर हे ऐकून पण बरं वाटतं की तुम्ही जाणीव करता माणसांची, पण थोडक्यात जाता, बरोबर आहे का. तर चला जाऊ द्या, तर मी तुम्हाला दाखवते बाहेरचं आता आईचं तात्याचं काय चाललं ते मी तुम्हाला दाखवते. आता दुसरा हेडो लईच मोठा हेडो होतो. तर बाय सगळ्यांतर माझं काही चुकलं असेल तर नक्कीच मला माफ करा. आणि काय बरोबर वाटलं असेल तर तुमचं मन दुखलं असेल तर त्याबद्दल काय ते माफी असावी. आता काय बोलावं ते पण मला सुचत नाही. कसं असतं माहिती आहे का, हेडव ही बनवणं आमचं काम आहे आणि तुमचं काम आहे बघणं, आशीर्वाद देणं, बस. याच्या पडायला काय पाहिजे अजून, काहीच नाही ना. तर चला जाऊ द्या, बोलल तितकं कमीच आहे. आपण आईला थोडं गप्पा मारू बाहेर जाऊन. तर दुसरा हेडव नक्कीच बघायला विसरू नका भावा बहिणींनो. नक्कीच आपल्या बानूसाठी एक लाईक करा, शेअर पण करा, कमेंट पण करा. बाय.